शीतल श्रीकांत भुजबळ. हा. आजचा माझा 5वा दिवस आहे. मी रोज सकाळी येते, दुपारी येते चक्करला. आज चालू होईल, उद्या चालू होईल, पण आम्हाला काही रेशन दिलं जात नाही. आज 1 ते 2 तारीख शेवटची आहे. तर त्या तारखेनुसार कमीत कमी आम्हाला नाही ऑनलाईन चालू तर ऑफलाईन तरी देण्यात यावं. आम्ही किती वेळा घरदार सगळं सोडून येणार ना, सारखं चक्रा मारायला यायला जायला लांब आहे. तर आम्हाला रेशनसाठी काहीतरी पर्याय काढावा किंवा कुणी अधिकारी येऊन इथं सांगावं, देऊन टाकावं ना. भुजबळ आळे. आज आळे सोसायटीमध्ये जे रेशनिंग दुकान आहे त्यामार्फत जे रेशनिंगचं वाटप होतं, आज जवळजवळ ऑनलाईन रेशनिंग ते जे चालवत आहेत ते बोलत आहेत की जवळजवळ आज चालू झाल्यापासून बंदच आहे. ते सर्व ग्रामस्थ मळ्यातून आपला कामधंदा सोडून, रोजगार सोडून इथं रेशनिंगसाठी येतात परत संध्याकाळी 5-6 तास घालून परत घरी जातात. असं जवळजवळ 15 दिवस चाललेले आहे. आणि आता मला वाटतं काल काहीतरी निर्णय आलेला आहे, JR आलेला आहे की बाबा शासकीय अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली चालू करावं, रेशनिंग चालू करावं ऑफलाईन. तर तरी पण आता इथे सकाळपासून जवळ 50-100 लोक आले होते सकाळी घ्यायला रेशन. थोडा वेळ चाललं मशीन, पण परत बंद पडलं. त्यातले अर्धी लोक परत पुन्हा गेले. इथं कुठच्याही शासकीय अधिकाऱ्याची इथं उपस्थिती नाही आहे. त्यामुळे जे चालक आहेत, चालवणार आहेत, त्यांनी ते बंद केलं आहे. ते म्हणतात तिथं कोणी शासकीय अधिकारी आलाच नाही, त्यामुळे बंद करून टाकलं आहे त्यांनी. फवारण्या सोडून तर पाऊसही दुष्काळी आहे, पाऊसही येतोय. पावसात फवारण्या करता नाही द्यायचं, लाईनीला जायचं घरी, यायचं लाईनीला, काय जायचं घरी, काय चाललंय काही समजतच नाही. सोडायचे घरचे यायचे बसायचं इथे, खायचं काय, खायचं दिवसभर इथं ठेवून जावं लागत आहे सगळं. आज काय करतो, परत आलं ते नाही, बंद होऊन जाते. मोफत धान्य दुकानामध्ये सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांचा संताप होत होता. या बाबतीत झालेल्या JR बद्दल TV1 जनसेवा संपादक यांनी आळेगावचे तलाठी व अन्नपुरवठा विभाग अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधलाय. हॅलो हा, भाऊसाहेब सुभाष डोके बोलतोय, पत्रकार. हा, रेशनिंग दुकानाबद्दल आपल्याला काही सूचना आलेली आहे का? ते काही हे चालत नाही ना. हा हा हो. हो, नाही ते आता इथून लोक येतात. मी आता रेशनिंग दुकानमध्ये आहे, बरेचसे लोक येतात. परत ऑनलाईन चालू नसल्यामुळं परत लोक जातात, शेतकरी वर्ग. हा हा, लोकांमध्ये फिरवायला पाहिजे, म्हणजे लोक येणार नाही. जेव्हा चालू होईल तेव्हा नाही पण आता ऑफलाईनचं ऑनलाईन चालू करायचं तुम्हाला ते दिलेलं आहे ना शासकीय अधिकारी म्हणून, परमिशन सांगितलेलं आहे ना? नाही ते चालतच नाही ना मशीन. हा, मशीन नेटवर्क चालत नाही ना मशीन. नाही पण ऑफलाईन द्यायला सांगितलेलं आहे ना तुम्हाला? काही JR आलेला आहे का? ऑफलाईन तर काही नाही भाऊ अजून आला, तर सध्या 2-3 दिवसात तरी काही नाही. नाही आता व्हॉट्सअपला माझ्याकडे आलेलं आहे, तुमच्याकडे नाही म्हणून मी म्हणलं. हो, नाही ते आता मी तिथं गेलेलो, त्यांच्याकडे बी मेसेज आहे, त्यांच्याकडे बी आलेला आहे. पण ते म्हणतात का आम्हाला कुठेतरी शासकीय अधिकारी किंवा कोणीतरी जो आज ज्यांनी सांगितलं इथं, तर आम्ही देऊ शकतो. ते 1 मिनिट तिथं कर्मचारी आहे, तर त्यांच्याकडं मी चौकशी केली. तर तसं तुम्ही ना वरती वाटलं तर चौकशी करा. आता इथे बरेचसे लोक आहे 50-60, तर आता त्यांना नंबर काही ऑनलाईन लागत नसल्यामुळं सगळं संपूर्ण बंद आहे. बरं चालतंय, तहसीलला एकदा चौकशी करून मग सांगतो तुम्हाला. नाही मग आता मला सांगण्यापेक्षा आता इकडं सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? मी पत्रकार म्हणून तुम्हाला मी सांगतो. हा, बघू काय समस्या काय आहे ती बघू द्या, मग त्यांना सांगता येईल काय सांगायचं. 10-15 मिनिटं सांगतो. हा सर, सुभाष डोके पत्रकार बोलतो. नमस्कार, बोला. काय नाही, आपलं ऑफलाईन वगैरे चालू, ऑनलाईनचं समस्या आपल्या ग्रामीण अन्न पुरवठा विभाग सोसायटी आळे. हो, त्या संदर्भात तुम्हाला फोन केला होता. तर सांगते ऑफलाईन वाटप चालू आहे ना? ऑफलाईन करू शकतात आता वाटप? नाही ना, अजून केलं नाही. आता 100-150 माणसं पुन्हा परत गेलेली आहे. नागरिक शेतकरी वर्ग परेशान झाले. कारण काय झालं, शासनाने JR काढला ना, तुम्ही ऑफलाईन वाटप करा. मी बोलतो त्यांना. हा, पण ते आता बरेचसे शेतकरी गेले, तर अजून काही चालू झालेलं नाही. नाही आपण तर कालच पत्र दिलं, साहेबांनी सहीचं पत्र आहे. मी बोलतो त्यांना, आळे सोसायटीवाल्यांना सांगतो किंवा सुरू करून द्या म्हणून. हो, ते म्हणले आम्हाला अजून काही तसा मेसेज नाही आला. नाही आता यांचं असेल किंवा आपण ऑनलाईन वाटप करू, पण ऑनलाईन चालतच नाही ना. आता एक ऑफलाईन वाटून टाकायचं पटकन. मी बोलतो त्यांना, सांगतो तसं. ठीक आहे. हो, चालतं. हो.
हा नमस्कार भाऊसाहेब. ते आलेले बरं का आपलं हा तहसील कार्यालयात फोन केला पुरवठा अधिकारी हो. आले ते ऑफलाईन वाट पाहत ते म्हणजे मी सांगतो त्यांना हा पण इकडे नागरिक आता शेतकरी वर्ग परत जातोय ना, तिथं दिलं जात नाही. त्यांना लगेच फोन येईल साहेबांना. हा म्हणून मी काय म्हणलं का बरेचसे जण आहे ना इथं येऊन लोक परत गेलेले आहेत. तुम्ही म्हणलं तसं अडचण होती ती पण ऑफलाईन आहे तुम्ही म्हणलं तसं आहे चालू आहे ऑफलाईन. हो त्या सांगतो साहेब फोन करतो म्हणजे मी लगेच. तर ते म्हणतात इथं येऊन कमीत कमी आहे ना आम्हाला सांगून जर गेलं तर आम्ही लगेच चालू करू. आम्ही एक 5-10 मिनिटात आलो तिथं तेव्हा मग साहेब फोन करतील ते चालू करतील. ठीक आहे. सांगितले हा मला साहेबांनी त्यांना. हो चालेल. आणि आता फक्त एवढे दिवसच गरमी येताना तर रेशन कार्ड घेऊन जायचं कारण त्याच्यावरती काय चेंज करायला सांगितलं त्यांना. नाही बरोबर आहे ना, काय हरकत नाही. चालतंय. हो ठीक आहे ओके. मग तुम्ही आले इथं किंवा कुणाला पाठवलं तर मग आपल्याला तसं त्याच्यावर कार्यवाही करता येईल ना. नाही नुसतं तुम्ही सुरुवात करून गेली तर रोजच्या रोज तुम्हाला मी त्याचे संध्याकाळी डिटेल देऊन तिथे येऊन सही शिक्का घेईन मी. नाही पूर्ण महाराष्ट्रातच बंद आहे आणि कसं जुन्नर तालुक्यात अजून कोणी ऑफलाईन चालू केलेलं नाही आहे कुणीच. तसं सकाळी चालू झालं होतं, मी 100 पावतं काढलेत सकाळी 6 वाजता येऊन. फोनद्वारे झालेल्या संवादानंतर ऑफलाईन रेशन वाटप सुरळीत सुरू झाले.